मैलेस अचानकपणे 16,000 रुपये फाळा भरण्याची नोटीस. नांदणी ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार. नांदणी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील एका महिलेला चक्क 16,000ची थकबाकी असल्याची आणि ती भरण्याची नोटीस पाठवल्याने गावात खळबळ उडाली आहे. या महिलेला प्रथमच ही नोटीस पाठवली आणि ही पावती प्रथमच मिळाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीने या महिलेस किंवा तिच्या पतीला ग्रामपंचायतीने अशा कोणत्याच प्रकारची नोटीस पाठवली नव्हती. अचानक ग्रामपंचायत प्रशासनाला खडबडून जाग कशी आली आणि का, हा संशोधनाचा आणि ग्रामस्थांच्या खुमासदार चर्चेचा विषय बनलाय. वैशाली वाजंत्री असे या मागासवर्गीय महिलेचं नाव असून त्या विधवा आहेत. त्यांना अचानकपणे 16,174 रुपयांचा फाळा पावती आल्याने मोठा धक्काच ग्रामपंचायत प्रशासनाने दिला आहे. वैशाली वाजंत्री यांचे पती संजय वाजंत्री यांचे 8 वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांना या अगोदर कधीच घर फाळा भरण्यासाठीची नोटीस अथवा पावती मिळाली नव्हती. शेतीवर उपजीविका करून 3 मुलांचा सांभाळ करणाऱ्या या वैशाली वाजंत्री यांना कोणाचाही पाठिंबा नसताना संसाराचा गाडा हाकत आहेत. आता अचानकपणे 16,000 रुपये ही गरीब महिला कुठून आणि कसे भरणार याचे उत्तर नांदणी ग्रामपंचायतकडे आहे का? मला म्हणजे एकदमच 16,000 राहत्या घराचे घरफाळा दिल्यामुळे मी एवढे भरू शकत नाही. किती रुपये घरफाळा आला तुम्हाला? 16,000 रुपये आहे. एकदमच दिला? ग्रामपंचायतीने तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिलाच नाही आणि त्या पावत्या पण मला भेटल्या नाहीयेत. माझ्यापर्यंत पावती आलेली नाही आणि ते मध्येच दिराचं नाव सांगतात की दिराने घेतली असेल म्हणून. हा, म्हणजे दिराने पावती घेतली असेल त्यांचं म्हणणं आहे. हा, असं ते टोलवाटोलवी करतात आणि तुम्हीच भरावं लागेल असं कुठल्या ग्रामपंचायत मधल्या कुठल्या सदस्याने किंवा कुठल्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? आता अविनाश चव्हाण म्हणतात की हे भरावं लागतंय. बर, म्हणजे वाड्यांतच राहणार. आणि कोण? मी काय तेवढं भरू शकत नाही. टप्प्यानं दिलं तर शक्य होतं आणि अचानक दिलं म्हणजे आता तुम्ही अचानक पैसे दिल्यामुळे भरणार नाही असं म्हणायचं तुम्हाला? मला 8 ते 9 वर्षांनी पावती मिळाल्यामुळे मी काय एवढं एकदम भरू शकत नाही. पाणीपट्टीचा काय विषय आहे तुमचा? पाणीपट्टीचं मी 4,500 रुपये भरले. 1,200 रुपये भरणार आहे.